पाठ 5वा अपूर्णांक उपघटक अपूर्णांकाचे वाचन व लेखन व सममूल्य अपूर्णांक. कृती 1. चला पाहूया काय दिलेले आहे इथे ते. खालील तक्ता पूर्ण करा. म्हणजे आपल्याला खाली जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. तर इथे आपल्याला आकृती दिलेली आहे. रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात लिहायचा आहे. त्यानंतर न रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात लिहायचा आहे. आणि या इथे आपल्याला रंगवलेला व न रंगवलेला भाग सारखा आहे का योग्य उत्तराला बरोबर अशी खूण करायची आहे, होय किंवा नाही. तर चला पहिला भाग म्हणजे आपल्याला रंगवलेला भाग अपूर्णांकाच्या रूपात लिहून दिलेला आहे. म्हणजे पहा इथे आपल्याला कसे करायचे असते ते. तर पूर्ण एक आकृती आहे. त्याच्या आधी पाहिजे किती भाग केले. तर याचे किती भाग केले इथे मी लिहिते 1 2 3 आणि 4 असे भाग केले. तर जेवढे भाग केले तेवढे खाली लिहायचे असतात, बरोबर. म्हणजे पहा 4 भाग केले, इथे खाली 4 लिहिले. किती भागापैकी किती रंगवलेला आहे. 4 भागापैकी किती भाग रंगवलेला आहे 2. तर इथे 2 रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात कसा लिहिला 2/4 असे त्याचे वाचन असते किंवा 2/4 असे सुद्धा म्हणतात. पण सरासरी जास्त जण 2/4च म्हणतात. तर पहा आपल्याला इथे कसं करायचे असते, एकूण भाग किती केले त्या आकृतीचे आणि त्यापैकी किती रंगवले. जेवढे भाग केले इथे किती भाग केले ते 4. जेवढे भाग केले ते खाली म्हणजेच छेदामध्ये लिहित असतात. आणि त्यापैकी किती भाग रंगवले ते अंशामध्ये लिहायचे असते. तर पहा इथे आपल्याला दिलेले आहे. पहा एकूण किती भाग केले ते 4, तर ते छेदात लिहिले म्हणजेच खाली लिहिले. आणि एकूण किती रंगवले होते 2, मग ते कशात लिहिले अंशात. कोणत्या ह्याच्यामध्ये स्तंभामध्ये कोणत्या, तर रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात त्या रांगेमध्ये म्हणजे त्या तक्त्यात लिहायचं आहे आपल्याला. तर यानंतर पहा इथे आपल्याला न रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात लिहायचा आहे. या ओळीमध्ये स्तंभामध्ये सुद्धा मिळू शकतो आपल्याला. तर एकूण भाग किती केले ते 4, म्हणजे छेदामध्ये किती येणार 4. रंगवलेत किती यापैकी रंगवलेले आपल्याला इथे लिहून दिलेले आहे. इथे आपल्याला न रंगवलेले विचारलेले आहे, म्हणजे रंगवलेली नाहीत असे. तर पहा रंगवलेले नाहीत 2, इथे सुद्धा 2 असे येणार. किती रंगवले नाही 4 पैकी 1 आणि 2, बरोबर आहे ना 2. तर आता हे सारखे आले का पहा. इथे काय म्हणले आपल्याला रंगवलेले व न रंगवलेले भाग सारखा आहे का योग्य उत्तराला बरोबर अशी खूण कर. म्हणजे रंगवलेला भाग तेवढाच आला आहे आणि न रंगवलेला भाग तेवढाच आला आहे का हे पाहून आपल्याला योग्य उत्तराच्या चौकटीत बरोबर अशी खूण करायची. तर पहा इथे दोन्ही सारखे आलेले आहेत. मग आपण होय याच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करूया. आलेले आहेत म्हणून सारखे. तर इथे किती भाग केले आहेत पहा 1, इथे आपण लिहूयात समजण्यासाठी 1 2 3 4 5 आणि 6 भाग केले आहेत. तर छेदात लिहूयात 6. आणि यापैकी किती रंगवलेले आहेत 1 2 3 आणि 4. मग हे लिहूयात अंशात कोणत्या ओळीमध्ये किंवा स्तंभामध्ये, तर रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात याच्यामध्येचा. तर यानंतर न रंगवलेला याच्या स्तंभामध्ये. तर पहा किती भाग केले ते 6, छेदामध्ये 6 लिहूयात. किती रंगवले नाहीत 1 आणि 2, इथे अंशात 2. तर हे सारखे आहेत का नाही, मग इथे नाही करूयात. इथे किती भाग केले आहेत पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. किती भाग केले आहेत 16, बरोबर. तर छेदामध्ये लिहूयात आपण 16. त्यापैकी किती रंगवलेले आहेत 1 2 3 4 5 6 7. तर अंशामध्ये लिहूयात 7. यानंतर किती भाग केले आहेत 16, इथे 16च लिहूयात छेदामध्ये. आणि किती रंगवलेले नाहीत 1 2 3 4 5 6 7 8 9. तर इथे लिहूयात 9. सारखे आहेत का हे नाही, मग इथे नाहीच्या चौकटीत बरोबर खूण करूया.
यानंतर यामध्ये किती भाग केले आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती भाग केले आहेत, 8. तर छेदामध्ये लिहूयात 8. यापैकी किती रंगवलेले आहेत, 1 2 3 4. ते लिहूयात 4. यानंतर किती भाग केले होते, 8. मग छेदामध्ये लिहूयात 8. किती रंगवलेले आहेत, 1 2 3 आणि 4. मग इथे लिहूयात 4. सारखे आले आहेत का, हो हे सारखे आलेले आहेत, म्हणून इथे बरोबर असे. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2. सममूल्य अपूर्णांक दर्शवण्यासाठी खालील रंगवलेल्या आकृतीच्या बाजूची आकृती रंगवून चौकटी पूर्ण कर. अपूर्णांक लिही, चौकटीत अपूर्णांक लिही. म्हणजे पहा, आपल्या इथे सममूल्य अपूर्णांक दर्शवायचा आहे, बरोबर. तर याच्या आधी आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे पाहूयात. तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे लिहिण्याची पद्धत वेगळी असते, अपूर्णांकातच असते, पण लिहिताना थोडे वेगळे लिहितात, पण त्याची किंमत सारखीच असते. तर इथे पहा, आपल्याला पूर्ण करून इथे लिहायचं आहे सममूल्य अपूर्णांक. इथे पहा किती भाग केलेले आहेत, 1 2. तर आधी आपण छेदात 2 लिहूयात. किती रंगवलेली आहेत, 1. रंगवलेलेच लिहायचे आहे, रंगवलेली आकृती. तर तसं पहा, इथे पहिल्या आकृतीत किती भाग रंगवलेला आहे, 2 पैकी 1 म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे, अर्धा, बरोबर ना. 1 होती, समजा चपाती आहे, समजा एक चपाती होती, त्याचे अर्धे भाग केले म्हणजे 2 तुकडे केले, समान 2 तुकडे केले, बरोबर. त्याच्यापैकी 1 खाल्ला म्हणजेच 1 रंगवला समजूयात. तर अर्धा खाल्ला म्हणजेच अर्धा रंगवला. तर इथे सुद्धा आपल्या अर्धा भाग रंगवावा लागेल. ह्याचे भाग किती पण केलेले असू द्या, पण जेव्हा आपण अर्धा भाग रंगवतो म्हणजे अर्धे भाग, अर्धा छोटे छोटे तुकडे जेव्हा अर्धे होऊपर्यंत रंगवतो तो असतो सममूल्य अपूर्णांक. म्हणजे तो पुन्हा चतकोर म्हणजेच पाव, पाऊण आणि अर्धा अशापैकी. तर पहा, आता आपण याचप्रमाणे पूर्ण अर्धा भाग रंगवूयात आधी, आणि यानंतर किती रंगवले ते पाहूयात. तुम्ही इथे रंगाने सुद्धा रंगवू शकता, पण मी इथे पेन्सिलनेच रंगवत आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे रंगाने सुद्धा रंगवू शकता, पण मी इथे पेन्सिलनेच रंगवत आहे. अशा प्रकारे रंगवलेले आहे. आता पहा, हा दिसताना सुद्धा समान दिसतो, पण याचे भाग जास्त केलेले आहेत आणि रंगवले सुद्धा जास्त आहेत. इथे आधी आपण पाहूयात किती भाग केले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथे लिहूयात 8. किती रंगवले, 1 2 3 आणि 4. इथे लिहूयात 4. तर आता पहा, इथे 8 पैकी 4 रंगवले. 1 4 दे किती, 2 4 दे किती, 1. 8 4 दे किती, 4, बरोबर. अर्धे अर्धे रंगवले आपण, म्हणजे भाग इथे कमी केले होते, इथे जास्त केले होते, पण तरी सुद्धा याची किंमत, येथे रंगवलेला भाग हा समान आहे, म्हणून याला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. तर समजलेच असेल. आता यानंतरचे पाहूया, मग आपल्याला अजून समजेल. तर इथे पहा किती भाग केले आहेत, 1 2 3 आणि 4. आणि इथे किती भाग केले आहेत, 2. तर इथे 4 भाग केले आहेत, 2 रंगवलेले आहेत, म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे. आधी आपण इथे लिहूया छेदात 4, रंगवलेले भाग 2 या आकृतीसाठी. आणि इथे पहा, एकूण भाग किती होते, 4, त्याचे अर्धे रंगवले. 4 4 जे किती, 2, म्हणजे अपूर्णांक याला 2/4, बरोबर. आणि इथे 2 आहेत, 2 म्हणजे आपल्याला जर सममूल्य जर करायचं असेल तर
इथे जसे आपल्याला 4चे अर्धे रंगवले होते तसेच इथे 2चे अर्धे रंगवावे लागतील, म्हणजेच 1 रंगवावा लागेल. म्हणून आपण इथे 1 रंगवूयात, जेणेकरून आपला अपूर्णांक जो आहे तो सममूल्य होईल. अशा प्रकारे इथे मी रंगवलेलं आहे. 4 पैकी 2 रंगवले म्हणजे त्या आकृतीचा अर्धा भाग रंगवला, आणि तेच 2 पैकी 1 रंगवले म्हणजे त्या आकृतीचा अर्धा भागच रंगवला, म्हणून त्याला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. हाच कन्सेप्ट आपल्याला इथे दिलेला आहे. तर पहा, इथे आपल्याला लिहायचे छेदामध्ये 2 रंगवले किती 1. 4 पैकी 2 घेतले काय किंवा 2 पैकी 1 घेतले काय याची घेतलेली किंमत एकच असते, कारण की आपण घेतलेले किंवा इथे रंगवलेले जेवढे आहेत ते अर्धे आहेत. इथे सुद्धा आपण अर्धेच घेतले आणि अर्धेच रंगवले आणि आपण इथे सुद्धा अर्धेच रंगवलेले आहेत, म्हणून ह्याला सममूल्य अपूर्णांक असे म्हणू शकतो नाही, म्हणतातच. तर यानंतर पहा, इथे किती भाग केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 पैकी किती रंगवलेत 1 2 3 4, म्हणजे इथे सुद्धा 8चे अर्धे 4 एवढे रंगवले आहेत, म्हणजे त्या आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे. आणि इथे किती भाग केले आहेत पहा 1 2 3 आणि 4. मग इथे आपल्याला किती रंगवावे लागतील, विचार करा थोडासा, किती रंगवावे लागतील. बरोबर, इथे आपल्याला 2 रंगवावे लागतील, कारण 8चे अर्धे 4 एवढे आपण रंगवले, तर 4चे अर्धे 2 तेवढे आपल्याला रंगवायचे आहेत. तर चला रंगूयात. अशा प्रकारे मी ते रंगवलेले आहे, तुम्ही सुद्धा रंगवा. तर इथे किती लिहिणार आपण, छेदामध्ये किती भाग केले ते 8, रंगवले किती 4, रंग म्हणजे किती रंगवले अर्धे. नंतर इथे काय लिहिणार, छेदात 4 भाग केले होते, त्यापैकी किती रंगवले 2, म्हणजेच अर्धे रंगवले. तर इथे कधी कधी म्हणजे सांगायचं झालं तर 8चे 2 समान भाग केले, म्हणजे 8ला 2ने भागले, तर एकूण भाग किती होते 8. त्याला कितीने भागले 2ने, तर 2च्या पड्यात 8 किती नंबरला येतात 4. मग किती रंगवले आपण 4, आणि तेच 4ला 2ने भागले, उत्तर काय आले 2. किती रंगवायचे मग 2. अशा प्रकारे सममूल्य अपूर्णांक असतो. कधी कधी 8 पैकी 2 घेतलेले असतात, म्हणजे ज्याचे 4 समान भाग केलेले असतात, त्यापैकी एक रंगवलेला असतो, त्याला पाव म्हणतात. हा जो होता तो अर्धा होता, पाऊणसुद्धा असतो किंवा पूर्णसुद्धा असतो. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात.